स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात 19 ऑन दी बोर्ड आहे। पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल। यावेळेचा ऑन साइडला पुन्हा एकदा खेळ आहे, जितका उंच तितकाच लांब, आकाशाला गवस निघाला ठोकलाय, षटकार। हा एक टॉवरिंग 6 पाहायला मिळाला। एक चांगल्या दर्जाचा स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येतोय आणि अर्थात स्वागत केलंय सुजय नवालेचं। त्याच्या अगेन्स्ट एक मोठा स्ट्रोक आला। पहिल्या बॉल वरती संघाची धावसंख्या 25 धावा फलकावरती आहेत। षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती 4 षटकांची मॅच। पहिल्या बॉल वरती षटकार आला, चेंडू इतका दूर मारलाय की अर्थातच सर्वाधिक दूर हा षटकार पाहायला मिळाला होता। गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर पहिला बॉल अगदी आपण पुढ्यात हाताळतो आणि तदनंतर त्याच्यावरती एक मोठा हल्ला गोलंदाज लगावतो करतो ना, त्यावेळेला एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होत राहतो। इथे हे निर्बंध झुगाराव्या लागतील, किंवा हे दडपण बाजूला सारावा लागेल। चांगली गोलंदाजी करायची आहे आणि मैदानाच्या आतमध्ये धावा रोखायचा, हाच वज्र निर्धार करणं गरजेचं। परंतु पुन्हा एकदा फ्रंट लेग पुढे आणला, ऑन साइड लाडवा बाटने केलाय आणि किण एक दे धक्का, घे छक्का। एक 31 धावा फलकावरती आहेत। षटकाच्या पहिल्या दोन बॉल वरती 2 षटकार आणि तिसरा देखील लगातारचा तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर। छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार। षटकामध्ये 8 आल्या, 12 बॉल मध्ये 18 बनल्या होत्या। परंतु तिथून पुढे जसा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाला तो अर्थातच संदेश भोईर, त्याने पहिला बॉल वरती षटकार ठोकला आणि तिथून मोमेंटम शिफ्ट झालं, रन्स आल्यात या सामन्यामध्ये। आणि मागील 4 बॉलचा विचार केला तर 4 षटकार आल्यात। पाहतांकरांनी मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंना काय देऊन पाठवलंय, कारण त्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतो आहे। संघाची धावसंख्या वेगाने पुढे 37 धावा फलकावरती आहेत। नीडर अंदाजामध्ये सतीश तावरे बॅटिंग करतोय, टॉवरिंग 6 त्याने लगावलंय। रन्स आल्यात जरूर, प्रत्येक खेळाडू हेच म्हणत असेल की धावा थांबवायच्या आहेत, आपण एक चांगला दिशा आणि टप्प्यावरती गोलंदाजी करायला हवी। यावेळेला देखील लोड फुल टोच होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळेल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, स्वतःकडे स्ट्राइक ठेवू इच्छितोय बॅटर सतीश आणि अर्थात डीआरएस चा कॉल करण्यात आला। डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो। डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल। अर्थात या चेंडूवरती किती काय धावा येतात त्या पाहाव्या लागतील, कारण अजूनही डिसिजन पेंडिंग आहे। नो बॉल।